या नोहा संबंधाच्या घटना आहेत. नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. देवाच्या समक्षतेत पृथ्वी भ्रष्ट झालेली होती आणि हिंसाचाराने भरलेली होती. देवाने पृथ्वी पाहिली आणि पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राण्यांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. नोहाला शेम, हात व याफेत नावाचे 3 पुत्र होते. म्हणून देव नोहाला म्हणाला, आता सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर, त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र आतून बाहेरून डांबर लाव. तारवाचे मोजमाप मी सांगतो. तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर. तारू हे 300 हात लांब, 50 हात रुंद आणि 30 हात उंच असावे. तारवाला एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे 3 मजले कर. सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणील आणि पृथ्वीवर जे सर्व आहे ते सर्व मरण पावतील.